या भूस्खलनात 200 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय। घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकल्याची शक्यता आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलमाला गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। चारुलमाला गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातनं आलेल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत। घटनास्थळी सकाळपासूनच एनडीआरएफ, लष्कर, वायुसेनेची पथकं बचाव कार्यात प्रयत्नांची शर्थ करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्यांनीच या दुर्घटनेविषयी संवेदना व्यक्त केली आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी घटनास्थळी भेट देणार होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांना ते शक्य झालं नाही। मेपाडी भागात भूस्खलन झालंय। मुंडकी, चुरामाला आणि नुलपुळ्ळा या गावांना फटका बसलाय। तर वायनाडमध्ये बचाव आणि मदत कार्यात सहभागी झालेल्या नौदल अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी। झालेल्या लँडस्लाइडमध्ये अनेक रेस्क्यू टीम काम करतात, त्यापैकी एक नेव्हीची टीम देखील आहेत आणि या नेव्हीच्या टीममध्ये मराठी अधिकारी जवान देखील उपलब्ध आहेत, जे मुंडकईमध्ये काही वेळापूर्वी तिथे रेस्क्यू टीममध्ये त्याचा हिस्सा होते। मला एक सांगा कदम साहेब की काय परिस्थिती आहे, तुम्ही तिथे जाऊन आलात आणि कशा पद्धतीची तिथे परिस्थिती पाहायला मिळते? ॲक्च्युली आम्ही आता 2 दिवसापासून आम्ही तिकडे आता रेस्क्यूचं काम करतो आहे। आम्ही 2 दिवस वरती होतो, आता आम्ही इकडे खाली आलो, पण तिकडे जेवढी वरती 15-16 घरं होती ते वरून जे लँडस्लाईड झालं ते सगळी पूर्ण घरं उद्ध्वस्त झाली। आता 2-4 दिवसापासून ते काम आता चालू आहे तिकडे। आता कमसे कम नाही म्हटलं तरी 150च्या वरतीच डेड बॉडी तिकडनं रेस्क्यू केले। आता पण तेच काम चालू आहे इकडे वरती, ते आता आहे वरती। 2 दिवसापासून आम्ही तिकडेच वरतीच होतो। पण सर तुम्ही पण तिथे होतात काय, कारण तिथे हा सगळा जर परिसर आपण बघितला तर एवढं जबरदस्त टुरिस्ट स्पॉट आहे, अनेक लोक इथे यासाठी आकर्षित होतात, तर तिथे काय माहिती उपलब्ध होत होती आणि काय टुरिस्ट लोकांची पण तिथे बॉडी सापडल्या आहेत किंवा काय तिथलं परिस्थिती आहे, काय विश्लेषण करा? हो, तिथे टुरिस्ट लोकांच्या पण बॉडी सापडल्यात आहे, पण आता तिथे JCB गेल्या कालपर्यंत JCB तिथे गेली आहे आणि तिथले मोस्ट ऑफ घरांच्या 2 घरांच्या एक रूममध्ये तरी तर पूर्ण माती सर्व घुसलेली आहे, किचड झालेला आहे तिथे, आणि ते आता JCB तिथे करून राहिले सर्वांना काढून, आणि अजून पण बॉडी तिकडनं सापडत आहेत। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की मुंडकईचं संपूर्ण म्हणजे अख्खं गाव गेलंय असं म्हणता येईल? हो, त्याच्यामध्ये ॲक्च्युली वरतून जे लँडस्लाईड झालं ते खालच्या साईडला तिथे पूर्ण गाव होतं, टुरिस्टची घरं होती, तिथे टुरिस्ट वगैरे यायचे। वरून जे लँडस्लाईड झालं ते पूर्ण जेवढी घरं होती, टुरिस्ट लोकांची जी जागा होती ती सगळी, आणि त्या टुरिस्ट लोकांची जी डेड बॉडी होती ती दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन भेटली। आता आपण वायनाडमध्ये, तर वायनाडच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन तिकडे आपली 2 नेव्हीची डायव्हिंग टीम आहे, तर त्याच्यामध्ये तिकडे अजून पण तिकडे डेड बॉडी सापडते। इकडल्या डेड बॉडी तिकडे पोहोचल्या। आपण याच्यावरनं अंदाज लावू शकतो की किती भयानक अशा पद्धतीचं हे लँडस्लाईड होतं। मालींमध्ये ज्या पद्धतीची घटना घडली होती, महाराष्ट्राच्या पुण्याच्या मालींमध्ये 2014 साली जी घटना घडली होती, तशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते केरळच्या या वायनाड डिस्ट्रिक्टमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संदेश सोबत रौनक कुकडे, NDTV मराठी।